पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। सोनगड जवळ कांद्यांच्या गोण्यात लपविलेली दारू जप्त, 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। सोनगड मार्गे होत होती इंग्रजी दारूची तस्करी। लोकल क्राईम ब्रांच व पेरोल फर्लो पथकाची संयुक्त कारवाई। कांद्यांच्या गोण्यांच्या आड इंग्रजी दारूची तस्करी करणाऱ्या टाटा कंपनीच्या टेम्पोसह सुमारे 21,24,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे। ही कारवाई लोकल क्राईम ब्रांच तापी आणि पेरोल फर्लो पथक तापी यांच्या संयुक्त पथकाने केली। पोलीस निरीक्षक DS गोहिल, LCBचे NG पानसाणी तसेच पेरोल फर्लो पथकाचे पोलीस निरीक्षक JB आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक KR पटेल व पथक व्यारा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते। यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्रातील नवापूरकडून सोनगड मार्गे व्याराकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा टेम्पो क्रमांक MH18BG 3063 मध्ये कांद्यांच्या गोण्यांच्या आड इंग्रजी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। माहितीच्या आधारे व्यारा टीचकपुरा बायपास रस्त्यावर नाकाबंदी करून संबंधित वाहन थांबविण्यात आले। तपासणी दरम्यान टेम्पोच्या वरच्या बाजूस कांद्याच्या सुमारे 170 गोण्या ठेवण्यात आल्या होत्या, तर खालील भागात खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये बिअरच्या टीन्स लपवून ठेवण्यात आल्या होत्या। एकूण 212 बॉक्समध्ये 5,800 बिअर टीन्स आढळून आल्या। या दारूची किंमत अंदाजे 11,19,360 रुपये असून टेम्पोची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे। शिवाय एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला। या प्रकरणी मच्छिंद्र बाळूभाई चव्हाण वय 42, व्यवसाय ड्रायव्हर, राहणार बेलदारवाडी, हडसुनी, तालुका जिल्हा धुळे, महाराष्ट्र याला ताब्यात घेण्यात आले आहे। अन्य एक आरोपी फरार असून त्याला वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे। आरोपींविरुद्ध प्रोहिबिशन ऍक्टच्या कलम 65E 81 83 98 2 116B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी प्रकरण व्यारा पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे। या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध दारूची वाहतूक रोखण्यात पोलिसांना यश आले आहे। संबंधित फरार आरोपीचा शोध सुरू असून तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे।